नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि आता आपण आहोत ते मुंबई गोवा कोस्टल हायवे वरती. आणि आज तुमच्यासाठी असा प्रोजेक्ट घेऊन आलोय जो हा मुंबई गोवा कोस्टल हायवे टच आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता अशी छान अशी आंब्याची बाग आहे. आणि हा जो प्रोजेक्ट आहे ना, इथून ना आचरा तिटा हार्डली 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि एक बीच म्हणाल ना तर एक 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती. आणि तुम्ही बघू शकता एकदम अशी फ्लॅट जमीन आहे आणि या जमिनीमध्ये ना भरपूर पाणी आहे. तर या प्रोजेक्टचे डेव्हलपर विनायक बाईत सर आज आपल्या बरोबर आहेत. सो बाईत सर पर्यंत तुमचं स्वागत. ओके, सो बाईत सर पर्यंत तर हे सांगा की आपल्या प्रोजेक्टची ना वैशिष्ट्य काय आहेत? आपल्या प्रोजेक्टची वैशिष्ट्य म्हणजे आपण आज आपला हा जवळजवळ 8वा-9वा फेज चालू आहे आणि आपण या प्रोजेक्ट मध्ये देताना पूर्ण अंतर्गत जे रस्ते आहेत ते आपण पूर्ण डांबरी देतो. ओके, सो आतापर्यंत मला असं वाटत नाही आतापर्यंत माझ्या बघण्यात तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अजून कोणी डांबरी रस्ते वगैरे देत नाही. जे आपण आपल्या प्रत्येक प्रोजेक्टला आपण डांबरी रस्ते देतो. आपण प्रत्येक प्रोजेक्टच्या रस्त्याच्या साईडने ड्रेनेज देतो, जेही कोणी देत नाही. त्याच्यानंतर आपण प्रत्येक प्लॉटला पाण्याचं कनेक्शन देतो. ओके, कंपल्सरी जेवढे आपले तुम्ही हाच प्रोजेक्ट सोडून बाकीचे झालेले प्रोजेक्ट बघू शकता. तर आपण सरांचा अजून एक प्रोजेक्ट आहे तर तो पण आपण बघायला जाणार आहे याच व्हिडिओमध्ये. तो इथे आडवलीमध्ये आडवलीमध्ये आहे. प्रत्येक प्रोजेक्टला प्रत्येक प्लॉटला लाईट कनेक्शन म्हणजे जे आपण अंतर्गत जे लाईटचे खांब असतात ते आणून प्रत्येक प्लॉटच्या दारातनं देतो. ओके, प्रत्येक प्लॉटला आपण डिमार्केशन देतो जेणेकरून कुठलाही प्लॉट इकडे तिकडे नंतर हलू शकत नाही. एवढ्या सगळ्या फॅसिलिटी ज्या जिल्ह्यात मला वाटत नाही की अजून कोण देत असतील. ओके, सो आणि त्याच्याशिवाय बघा आता जर तुम्ही इंडिव्हिज्युअल प्लॉट घेतला आणि जर त्याच्यामध्ये तुम्हाला बोरवेल मारायची आहे तर ₹1,00,000 तर खर्च आहे. 1,00,000-1,15,00,000 रुपये खर्च मिनिमम आहे तो. ओके, आणि जर तुम्हाला जर तुमच्या प्लॉट पर्यंत जर पाणी डेव्हलपरच प्रोव्हाइड करतोय ओके तर तुमचा तो खर्च ना वाचून जातो. आणि त्याच्याशिवाय तुम्हाला माहिती आहे मुंबई गोवा कोस्टल हायवे आता याचं एक्सपान्शन होत आहे. ओके, आणि त्याच्यामुळे हाच रस्ता पुन्हा गोव्याला जाणार आहे. आणि कोस्टल हायवेवरून ना कोकण एक्सप्लोर करण्याची मजाच काय वेगळी आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की हा जो प्रोजेक्ट हा आचऱ्यामध्ये आहे आणि आचरा हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून पण डेव्हलप होत आहे. आता तुम्ही आचऱ्यामध्ये गेलात तर तुम्हाला दिसेल की व्हेरियस रेस्टॉरंट रिसॉर्ट्स हे अवेलेबल आहेत. इथे मस्तपैकी मँग्रोव्ज आहेत, मँग्रोवची सफारी होते, बीच वरती वॉटर स्पोर्ट्स चालतात, बागवेसारखी वेगवेगळी फेमस रेस्टॉरंट इकडे आहे. तर हे ना एक एक्झिस्टिंग पर्यटन स्थळ आहे. आणि मला असं वाटतं मालवण नंतर तर कोणतं पर्यटन स्थळ मोठ्या प्रमाणात डेव्हलप होणार आहे तर ते आचराच आहे. तर आपण या आचऱ्यापासून हार्डली 2 किलोमीटर वरती आहोत. ओके, म्हणजे इथून तुम्ही सकाळी वॉकिंगला गेलात ना तरी तुम्ही बाजारपेठेत जाऊन तुमचं सामान सगळं घेऊन येऊ शकता. आणि त्याच्याशिवाय बघा आता हा जो तुम्हाला आता गडग्याचा कंपाऊंड दिसतंय तर आता इथे आपला एंट्रन्स कसा असणार? एक एंट्रन्स आपण सुंदरपणे करतो. आपल्या अंतर्गत रस्ते किंवा एंट्री करताना आपल्याला जो अजून सिंधुदुर्गात मला वाटतं कुठंच नाहीये ते नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे आमचा. त्यानुसार आपण एंट्रन्स एक प्रॉपर असा आर्च वगैरे असणार आहे. जरी तुम्ही मुंबई पुण्याच्या जवळपास म्हणजे कर्जत मध्ये वगैरे किंवा अलिबाग मध्ये जे प्रोजेक्ट बघतात तर त्याला एक प्रॉपर असा आर्च असतो, एंट्रन्स असतो. ओके, सो तो एंट्रन्स असणार. आणि सगळ्यात महत्वाचं ना म्हणजे ही एक गेटेड कम्युनिटी असणार आहे. ओके, सो गेटेड कम्युनिटी आणि नॉर्मल प्लॉटिंग याच्यामधलं डिफरन्स काय सांगाल? नॉर्मल प्लॉटिंग मध्ये काय होतं आजूबाजूला सगळेच लोक कधी आतमध्ये येऊ शकतात. कारण गेटेड कम्युनिटीचा एक फायदा आहे की तुमच्या गेटेडच्या आतमध्ये सोसायटी गेटेड असते, सोसायटी गेटेड येऊन त्याच्या अंतर्गत तुमचाच फक्त जे आपले प्लॉट आहेत आपले आता इथे 193 प्लॉट आहेत. 193 प्लॉट तिथे सोसायटीवर बाहेरच्या कुठल्याही प्रकारचे यायचं इथं चान्सेस नाहीयेत. ओके, सो आपला हाच मेन एंट्रन्स असणार आणि हाच आपला इनडोअर आणि आउटडोर. ओके, सो तुम्ही आता बघू शकता आतमध्ये ना मोठ्या प्रमाणात जेसीबी वगैरे आहेत, काम चालू आहेत. आणि अनदर ऍडव्हान्टेज म्हणजे याच्यामध्ये आपला प्लस पॉईंट आहे की आपल्या अंतर्गत काही रस्ते 9 मीटर 12 मीटर 15 मीटर म्हणजे मेन रोड जो आहे आपला तो 15 मीटरचा 15 मीटरचा आहे. त्याच्यामुळे तो एंट्रन्सलाच आपण 15 मीटरच्या रोडने एंड पर्यंत जातोय. ओके, हा एक प्लस पॉईंट आहे याचा. 15 मीटरचा रोड हा म्हणजे आणि तो सुद्धा डांबरी रस्ता. आणि त्याच्याशिवाय बघा आता तुम्ही जर बघितलात हा पूर्ण प्लॉट आहे याच्यामध्ये ना मस्तपैकी आंब्याची झाड आहेत. सो जर तुम्ही प्लॉट घेतला तर त्याच्यावर तुम्हाला आंब्याचं झाड पण कॉम्प्लिमेंटरी मिळतं. आणि बऱ्यापैकी मोठी झालेली झाडं आहेत. मला असं वाटतं एक 10 वर्षाची झाडं आहेत. ओके, म्हणजे तुम्ही याच्यातून एक डायरेक्टली आंब्याचं उत्पादन एक्सपेक्ट करू शकता. ओके, सो तसं तुम्हाला म्हटलं की हे जे डेव्हलपर आहेत तर त्यांची आता एक दुसरी साईट आहे आडवलीला. तर कसं असतं की आपण एक बोलतो की बाबा डांबरी रस्ते देणार, आपण पाण्याचं कनेक्शन देणार, आपण इलेक्ट्रिसिटी देणार. पण डेव्हलपर यांचा पहिला प्रोजेक्ट नाही, यांनी याच्याआधी मल्टिपल प्रोजेक्ट्स केलेत. तर इथूनच काही किलोमीटरवरती आपला आचरा कणकवली रोडवरतीच यांचा दुसरा प्रोजेक्ट आहे. तर तिथे हे ऑलरेडी एक्झिस्ट करतात म्हणजे डांबरी रोड. ओके, सगळं पाण्याचे कनेक्शन हे सगळं आहे, लाईट वगैरे आलेली आहे ऑलरेडी. तर त्याची पण आता फेज 2 लॉन्च होते आणि तो पण एकदम असा सिनिक ब्युटिफुल असा प्रोजेक्ट आहे. तो असा ना व्हॅली व्ह्यू असा प्रोजेक्ट आहे. ओके, म्हणजे डोंगराच्या उतारावरती तो बनवलेला प्रोजेक्ट आहे. तर आपण आता तो पण बघणार आहोत. हा प्रोजेक्ट तर एकदम ऑसम प्रोजेक्ट. ओके, मुंबई गोवा कोस्टल हायवे टच असे प्रोजेक्ट तुम्हाला जास्त मिळणार नाहीत. ओके, डांबरी रोड टच. ओके, आणि त्याच्याशिवाय जसं तुम्हाला म्हटलं की आचऱ्यासारखं जे पर्यटन स्थळ आहे
ओके, तर ते तर इथून हार्डली 2-2.5 किलोमीटर वरतीच आहे आणि बीच पण एक 4-5 किलोमीटर, म्हणजे तुम्ही कधी पण निघालात 5 मिनिटात बीच वरती जाऊ शकता. आणि एक बीच नाही आहे, तुम्हाला इथून मल्टिपल बीचचा एक्सेस आहे. म्हणजे जर तुम्हाला आता म्हणजे टोपोग्राफी कळत नसेल मुंबई आणि पुण्यामध्ये राहून, तर हाच रस्ता इथून सरळ मालवणला जातो. ओके, आणि इथून मालवणला पोचायला तुम्हाला अर्धा तास पण लागणार. ओके, अर्ध्या तासामध्ये तुम्ही इथून मालवणला पोचता. म्हणजे मालवणचा फेमस चिवला बीच तुम्ही इथून एक्सेस करू शकता. त्यानंतर तारकर्ली, देवबागला फिरायला जाऊ शकता. याच रस्त्याला ऑन द वे म्हणजे आचरा तर इथे 4 किलोमीटर वरतीच आहे, पण त्यानंतर मग तोंडवली, तळाशील सारखी, वांगणी सारखी सुप्रसिद्ध बीचेस आहेत, तर ती पण तुम्ही इथे एक्सप्लोर करू शकता. जर तुम्ही या रस्त्याने इथून मागून गेलात तर हा सरळ रस्ता देवगडला जातो. म्हणजे श्री देव कुणकेश्वराचं मंदिर आहे, तर तिथे तुम्ही जाऊ शकता. देवगडचा जो बीच आहे तर तो तुम्ही एक्सप्लोर करू शकता. इथून बाजूलाच मुणग्याचा बीच पण आहे. तर म्हणजे बेसिकली जर तुम्ही इथे सेकंड होम घेताय, ओके, तर तुम्हाला सगळ्या बीचचा एक्सेस मिळतोय, तुम्हाला सगळ्या रिसॉर्टचा, रेस्टॉरंटचा एक्सेस मिळतोय. तुम्ही पाहिजे त्या बीचवरती जाऊन मस्तपैकी एन्जॉय करू शकता. आणि मेन म्हणजे बघा, आता कोस्टल हायवे टच आहे, इथे समोरच पेट्रोल पंप आहे आणि एक्सपेक्टेड आहेत की आता इथे पूर्ण कमर्शियलायझेशन होईल. कारण बघा, जेव्हा 192 प्लॉट बंगलोज इथे बनतील, तर ऑब्व्हियसली इथेच आजूबाजूला रेस्टॉरंट्स आणि दुकानं वगैरे अवेलेबल होऊनच जातील. आणि त्याचबरोबर बघा, इथे तुम्हाला अजून एक चान्स आहे की बाबा हा प्रोजेक्ट तुम्ही कमर्शियली पण यूज करू शकता. ओके, जर बीच एवढा 4-5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि तुम्ही एक चांगला विला इथे बांधताय, ओके, तर तुम्हाला त्याच्यातून एक सेकंड इन्कम पण तुम्ही आरामात जनरेट करू शकता. तर असा आपला हा प्रोजेक्ट आहे. ओके, सो आता हा प्रोजेक्ट तर आपण बघितला, त्याची एव्ही पण तुम्ही बघताच आहात की याच्यामध्ये मस्तपैकी कसं छानपैकी बंगलो डिझाईन केलेले आहे, डांबरी रस्ते, मस्तपैकी झाडं, एंट्रन्स. ओके, आणि त्याशिवाय आपण आता इथूनच जाऊया त्या आडवलीला. आणि आडवलीला पण एक सुंदर असा यांचा प्रोजेक्ट आहे. फेज 1 कम्प्लीट आहे, फेज 2 तिकडे लॉन्च होते. ओके, सो तो पण आपण बघून घेऊया. सो बघा, हा रस्ता जातो तो कणकवलीकडे आणि हा रस्ता जातो तो आचऱ्याकडे. आणि जसं तुम्हाला वाटलं ही आपल्या आडवऱ्याची साईड आहे, तर बघा हा जो इंटरनल रोड आहे तर त्याचं पण डांबरीकरण झालेलं आहे आणि इथे साईट आहे अशी. आता बघा, आपण सेंट डेव्हलपरच्या दुसऱ्या साईटवरती आहे, म्हणजे आपल्या आडवलीच्या साईटवरती. आता या साईटवरती तुम्ही बघू शकता डेव्हलपरनी प्रॉपर डांबरी रस्ते दिलेले आहेत. म्हणजे मेन रोड पासून जेव्हा आपण आतमध्ये येतो पूर्ण प्रोजेक्ट मध्ये, तुम्ही बघू शकता सगळेच्या सगळे इंटरनल रोड पण डांबरी आहेत. आणि त्याशिवाय ही पाईपलाईन तुम्ही बघू शकता, पाण्याचं कनेक्शन तुमच्या प्लॉट पर्यंत आलेलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक प्लॉटच्या बाजूला तुम्ही हा इलेक्ट्रिक पोल बघू शकता. या इलेक्ट्रिक पोल मधून तुम्हाला इलेक्ट्रिसिटी घ्यायचं आहे. आडवलीच्या साईडचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्णच्या पूर्ण मातीचा प्लॉट आहे आणि डोंगर उतारावरचा प्लॉट आहे. म्हणजे छान असं लँडस्केपिंग इथे केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही दूरवर बघू शकता मस्तपैकी छान असं हिरवगार जंगल दिसतंय. त्याच्यामुळे जर तुम्ही इथे घर बांधलात तर तुम्हाला असं छान असा डोंगर दऱ्यांचा व्ह्यू दिसणार आहे आणि त्याच्यावरून येणारा रिमझिम पाऊस. इथे जिओला फुल नेटवर्क आहे. त्याचबरोबर अर्ध्या तासावरती कणकवली आहे. त्याचबरोबर जवळ बाजारपेठ पण अवेलेबल आहे. बेसिक शॉपिंग तर तिथे पण करू शकता. जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय, कॉल करा आणि अधिक माहिती जाणून घ्या. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.